मेहनत प्रत्येकालाच करावी लागते। कोणी नोकरीमध्ये करतं, कोणी बिझनेसमध्ये करतं, कोणी सेल्फ एम्प्लॉयड असतं। मेहनत करून जो आपण पैसा कमवतो म्हणजे फिजिकल किंवा मेंटल लेबर म्हणून त्याला म्हणायचं अर्न इन्कम। आणि ज्या इन्कमसाठी आपण कुठलीही मेहनत करत नाही म्हणजे अर्न इन्कम म्हणणं गुंतवणूक करून आलेला पैसा, मग तो स्टॉक्सवर मिळणारा डिव्हिडंड असेल, तुमच्या एखाद्या ॲसेटमध्ये वाढलेली किंमत असेल किंवा तत्सम काहीतरी, ह्याला म्हणायचं पोर्टफोलिओ किंवा पॅसिव्ह इन्कम। आता आर्थिकदृष्ट्या साक्षर माणूस कसा ओळखावा? आर्थिकदृष्ट्या साक्षर माणूस हा नेहमी त्याचा अर्न इन्कम लवकरात लवकर आणि एफिशियंटली पोर्टफोलिओ किंवा पॅसिव्ह इन्कममध्ये कन्वर्ट करतो। तुम्ही जर तुमच्या या कॅपॅसिटीवर काम केलं की अर्न इन्कमला लवकरात लवकर पॅसिव्ह किंवा पोर्टफोलिओ इन्कममध्ये कन्वर्ट करणे, तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही। हीच एक किल्ली आहे ज्याच्यामुळे लोक श्रीमंत होतात। आता श्रीमंत व्हायला खूप पैसे लागतील का, किती पैसे लागतील कमेंट्समध्ये टाका। आणि तुम्हाला कधी कळेल की तुम्ही श्रीमंत झालेत ह्याच्यासाठी तुम्हाला पुढच्या रीलची वाट बघावी लागणार आहे। पुढच्या रीलमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगणार आहे की आपण श्रीमंत झालो हे आपल्याला कधी कळेल, कसं कळेल, त्याचं मोजमाप काय आहे, राईट। तोपर्यंत तुम्ही याचा विचार करा की तुमचा जो अर्न इन्कम आहे तो तुम्ही पॅसिव्ह किंवा पोर्टफोलिओ इन्कममध्ये कन्वर्ट करतात का। या रीलमधनं काही शिकायला मिळालं असेल तर मला लाईक द्या। हा रील तुमच्या एखाद्या मित्राबरोबर शेअर करा ज्याला याची गरज आहे। आय एम हॅव्हिंग अ गुड टाइम इन व्हेनिस। टिल दॅट टाइम you look at how you can convert your earned income into portfolio or passive income.